एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटीचा घटनाक्रम थक्क करणारा. प्रेम प्रकरणातनं एमपीएससीचा पेपर फुटला. पेपरफुटीच्या लव्ह स्टोरीनं यंत्रणाही बुचकळ्या. लोटे एमआयडीसीतल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांवरनं आदित्य ठाकरेंचा उद्योगमंत्री उदय सामंतांना टोला. उद्योग, महामार्ग आणि रोजगाराच्या प्रश्नांवरनं सरकारवर केला हल्लाबोल. एकतीस जुलैपर्यंत अन्न क्षेत्रातली 3100हून अधिक आस्थापनांची तपासणी. तपासणी दरम्यान 165 आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित. 750हून अधिक आस्थापनांना सुधारणा नोटीस. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची माहिती. नेपाळमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. 105 भारतीय पर्यटकांशी संपर्क तुटला. कैलास मानसरोवर यात्रेला गेलेल्या 400 जणांशी संपर्क नाही. तिबेटमधल्या महापुरामुळे नेपाळमध्ये महाप्रलय. नेपाळ सरकारनं भारत आणि चीनकडे मागितली मदत. सलग 45 दिवस जुहू चौपाटीवर लोकशाही मराठीचा रियालिटी चेक. एमपीसीबी अध्यक्ष सिद्धेश कदमांनी जनजागृतीसाठी सूचना फलक लावण्याचे आदेश देऊनही अद्याप एकही फलक लावलेला नाही. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अद्यापही छमछम सुरूच. नियमांचं उल्लंघन करून डान्स बार सुरू असल्याची माहिती. अनेक दशकांपासून वन विभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावं. सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी. रस्ते आणि उद्यानांसाठी वनजमिनीचं हस्तांतरण ही एक फसवणूक. वनमंत्र्यांचं वक्तव्य. ठाणे टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप. मात्र ठाणेकरांवर कोट्यवधींच्या टीडीआरचा भार. ठाणेकरांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री गप्प का? डी दयाभाई अँड कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वअधिकारात का थांबवत नाहीत? सरकार टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाही मराठीचे सवाल. प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक. कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार. लोकशाही मराठीनं बातमी दाखवूनही अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई नाहीच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.